वडिलांनी 1989 सालापासून हॅलो हां माझ्या वडिलांनी 1989 सालापासून वेगवेगळ्या ठिकाणून झाडं जिथे जे जात होते तिथे चंद्रपूर असू दे, ताडोबा असू दे किंवा आसाममध्ये असू दे तिकडनं वेगवेगळ्या प्रकारची झाडे येऊन इथे लावली. बेसिकली त्यांचा उद्देश एवढंच होतं की लोक त्यांना बाहेर जाऊन लांब जाऊन जंगल जे बघायला लागतं ते पुण्यात लोकांना त्याचं बघता येईल हे त्यांचं उद्देश होतं बेसिकली. आणि मेळघाट टायगर रिझर्वमध्ये त्यांनी बरंच काम केलं. त्या तिकडच्या नदीचं त्यांनी इकडे नाव दिलं सिपना म्हणून. आणि त्यांचं एवढंच उद्देश होतं की तिकडे लांब लोक जाऊ नये, म्हणजे जायला त्यांना कठीण जातं. त्याचं एक रेप्लिका इथे बनवायचा प्रयत्न केला त्यांनी. जवळजवळ 450 ते 500 प्रकारची इथे झाडं लावलेली आहेत त्यांनी. आणि आता नवीन ह्याच्यात मी बेसिकली आता एक बटरफ्लाय गार्डन आम्ही तयार करतोय. आणि आत्तापर्यंत जे काय 15-20 वर्षात जे काय आमचं हे झालेलं आहे त्याच्यात 100 ते 110 प्रकारची तिथे पक्षी आता त्याचा रेकॉर्ड तयार झालेला आहे. एक 30 ते 35 प्रकारचे स्पायडर्स तिथे बघायला मिळतात. हाच एक आम्ही एवढं आम्ही तिथे तयार केलेलं आहे. हां हो नक्की. पानशेत रोडवरती गोरे खुर्द म्हणून गाव आहे तिथे सिपना, तिथे एक बोर्ड पण लावलेला आहे. डोंजी फाट्यावरून तुम्ही राईट साईडला वळलात ना की ते 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर तो सिपना राईट हँड साईडला सिपना आहे. कॉन्टॅक्ट नंबर म्हणतो 9822048540.